नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 5 व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग 2 यामध्ये एक फरक स्पष्ट करा. आपण मागील व्हिडिओमध्ये बघितला होता. आज आपण बघणार आहोत विभागीय आस्थापना आणि वैधानिक महामंडळ यामधला फरक. काही मुद्द्यांच्या आधारे आपण हा फरक या ठिकाणी जाणून घेऊ. फरकांमध्ये पहिला मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे अर्थ. आपण विभागीय आस्थापनाबद्दल सर्वात आधी याचा अर्थ जाणून घेऊ. ज्या आस्थापनाची मालकी आणि व्यवस्थापन आणि वित्त पुरवठा सरकारद्वारे केला जातो त्यास विभागीय आस्थापना असं म्हणतात. म्हणजेच काय, तर ज्या आस्थापनाची जी मालकी आहे किंवा जे व्यवस्थापन आहे तर हे कोणाद्वारे केलं जातं, तर हे सरकारद्वारे केलं जातं. म्हणजे यासाठी जो वित्त पुरवठा आवश्यक आहे हा वित्त पुरवठा सरकारद्वारे या ठिकाणी केला जातो, म्हणून याला म्हटलं जातं विभागीय आस्थापना. म्हणजेच काय, तर ज्या आस्थापनाची मालकी, व्यवस्थापन आणि वित्त पुरवठा हा सरकारद्वारे केला जातो त्यास विभागीय आस्थापना असं म्हणतात. वैधानिक महामंडळ कशाला म्हणतात आपण बघूया. ज्या मंडळाची स्थापना संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये स्वतंत्र असा कायदा करून केली जाते त्यास वैधानिक महामंडळ असं म्हणतात. या ठिकाणी फरक स्पष्ट करामधला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे अर्थाचा. विभागीय आस्थापना म्हणजे काय, तर ज्या आस्थापनाची मालकी, व्यवस्थापन आणि वित्त पुरवठा सरकारद्वारे केला जातो त्याला विभागीय आस्थापना असं म्हणतात. वैधानिक महामंडळ म्हणजे काय, तर ज्या मंडळाची स्थापना संसदेमध्ये किंवा विधिमंडळात स्वतंत्र असा कायदा करून केली जाते त्याला या ठिकाणी म्हटलं जातं वैधानिक मंडळ. यानंतरचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे भांडवल. विभागीय आस्थापनांसाठी सरकारच्या वार्षिक अंदाजपत्रकात तरतूद करून भांडवल उभारणी केली जाते. विभागीय आस्थापनामधलं जे भांडवल आहे तर सरकारचं जे वार्षिक अंदाजपत्रक आहे तर या अंदाजपत्रकामध्ये तरतूद करून भांडवल उभारणी केली जाते. म्हणजेच काय, तर विभागीय आस्थापनामध्ये सरकारच्या वार्षिक अंदाजपत्रकात तरतूद करून भांडवलाची उभारणीही केली जाते. वैधानिक महामंडळामध्ये काय आहे, तर वैधानिक महामंडळाला स्थापनेच्या वेळी सरकारकडून भांडवल पुरवठा केला जातो. जास्तीचं भांडवल सरकारकडून गरजेनुसार उभं केलं जातं. वैधानिक महामंडळाची स्थापना ही संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये होत असते आणि त्यामुळे या महामंडळाच्या स्थापनेच्या वेळी सरकारकडनं भांडवल पुरवठा केला जातो किंवा जास्तीचं जे भांडवल आहे हे सरकारकडनं गरजेनुसार उभं केलं जातं. म्हणजे भांडवल उभारणी ही सरकारकडनं होत असते. तिसरा मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे व्यवस्थापन. संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून विभागीय आस्थापनांचे व्यवस्थापन केलं जातं. आता विभागीय आस्थापनेचं व्यवस्थापन कोणाद्वारे केलं जातं, तर विभागीय आस्थापनेचं जे व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडनं, म्हणजे त्या खात्याचा जो मंत्री आहे त्या खात्याच्या मंत्र्यांकडनं याचं व्यवस्थापन हे केलं जातं. त्याचबरोबर या ठिकाणी वैधानिक महामंडळामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की सरकारने नामनिर्देशित केलेल्या संचालक मंडळाकडून वैधानिक महामंडळाचं व्यवस्थापन केलं जातं. वैधानिक महामंडळाची स्थापना ही संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये होत असते, त्यामुळे याचं व्यवस्थापन जे आहे तर हे व्यवस्थापन सरकारने नामनिर्देशित केलेल्या संचालक मंडळाकडनंच केलं जातं. म्हणजे सरकारने जे नामनिर्देशित केलेले, जे ठरवून दिलेले संचालक मंडळ आहे या संचालक मंडळाकडनं वैधानिक महामंडळाचं व्यवस्थापन हे केलं जातं. यानंतरचा चौथा मुद्दा आहे तो म्हणजे नियंत्रणाचा. या ठिकाणी विभागीय आस्थापनामध्ये संबंधित खात्याचे मंत्री विभागीय आस्थापनावर नियंत्रण ठेवत असतात. त्या संबंधित खात्याचे जे मंत्री असतात हे मंत्रीच या ठिकाणी या आस्थापनावरती नियंत्रण ठेवत असतात. तर या ठिकाणी वैधानिक महामंडळामध्ये संसदेने किंवा विधिमंडळाने संमत केलेल्या कायद्याद्वारे वैधानिक महामंडळावर नियंत्रण ठेवलं जातं. कारण याची स्थापना ही संसदेत किंवा विधिमंडळात स्वतंत्र असा कायदा करून केली जाते, त्यामुळे यावरती जे नियंत्रण आहे हे नियंत्रण या ठिकाणी संसदेने किंवा विधिमंडळाने संमत केलेल्या कायद्याद्वारे वैधानिक महामंडळावरती नियंत्रण ठेवलं जातं. कारण स्वतंत्र कायदा करून स्थापना झालेली आहे, त्यामुळे या ठिकाणी संसदेचं किंवा विधिमंडळाचं नियंत्रण या ठिकाणी असतं. यानंतरचा पाचवा पॉईंट आहे तो म्हणजे स्वायत्तता. विभागीय आस्थापनांना निर्णय क्षमतेत स्वायत्तता नसते.
स्वतः ते निर्णय घेऊ शकत नाही. विभागीय आस्थापनांमध्ये निर्णय क्षमतेमध्ये स्वायत्तताही नसते. वैधानिक महामंडळांना निर्णय क्षमतेमध्ये स्वायत्तता असते. म्हणजे वैधानिक महामंडळामध्ये निर्णय हा घेतला जातो, त्याला स्वायत्तता मिळत असते. 6वा मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे कायदेशीर अस्तित्व. विभागीय आस्थापनांना सरकारपासून वेगळं कायदेशीर अस्तित्व नसतं. कारण सरकारने स्थापना केलेली आहे, त्यामुळे सरकारपासून वेगळं असं अस्तित्व विभागीय आस्थापनेला नसतं. वैधानिक महामंडळाला सरकारकडनं वेगळं असं कायदेशीर अस्तित्व असतं. कारण या ठिकाणी वैधानिक महामंडळाची स्थापना संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये स्वतंत्र असा कायदा संमत करून केली जाते, म्हणून याला वेगळं असं कायदेशीर अस्तित्व असतं. यानंतरचा 7वा मुद्दा आहे तो म्हणजे स्थापना. संबंधित खात्याचे मंत्री किंवा विभागीय आस्थापनांची स्थापना करत असतात. संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत तर हे मंत्री या ठिकाणी विभागीय आस्थापनांची स्थापना करत असतात. त्याच्या संबंधित जे खातं आहे तर या खात्यामध्ये जे खाते प्रमुख किंवा जे मंत्री असतात तर हेच मंत्री या ठिकाणी या आस्थापनेची स्थापना करत असतात. तर वैधानिक महामंडळाची स्थापना संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये स्वतंत्र कायदा संमत करून केली जाते. वैधानिक महामंडळ जे आहे तर या वैधानिक महामंडळाची स्थापना जी आहे तर ही स्थापना संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये स्वतंत्र असा कायदा संमत करून या ठिकाणी याची स्थापनाही केली जाते. यानंतरचा 8वा पॉईंट आहे तो म्हणजे कर्ज घेण्याची क्षमता. विभागीय आस्थापना जनतेकडून कर्जे उभारू शकत नाही. विभागीय आस्थापना जी आहे हे विभागीय आस्थापना जनतेकडनं कर्ज उभारू शकत नाही. कारण या ठिकाणी सरकारने यांना पैसा पुरवलेला असतो म्हणून ते जनतेकडनं कर्ज उभारू शकत नाही, कर्जाच्या रूपामध्ये रक्कम घेऊ शकत नाही. वैधानिक महामंडळे जनतेला बंधपत्राची विक्री करून कर्जाऊ भांडवल उभारू शकतात. वैधानिक महामंडळ जे आहे तर हे वैधानिक महामंडळ जनतेला या ठिकाणी कर्ज रोख्यांची विक्री करून किंवा बंधपत्रांची विक्री करून या ठिकाणी भांडवल उभारणी करू शकतात. विभागीय आस्थापना ही जनतेकडनं कर्जाऊ भांडवल गोळा करू शकत नाही, कर्जे उभारू शकत नाही. परंतु वैधानिक महामंडळ हे जनतेला बंधपत्राची विक्री करून या ठिकाणी कर्जाऊ भांडवल गोळा करू शकते. यानंतरचा 9वा पॉईंट आहे तो म्हणजे कर्मचारी. विभागीय आस्थापनात काम करणारे कर्मचारी शासकीय कर्मचारी असतात. नागरी सेवा नियमाप्रमाणे त्यांचं कामकाज चालत असतं. विभागीय आस्थापनामध्ये जे काम करणारे कर्मचारी असतात हे शासकीय कर्मचारी, हे सरकारी कर्मचारी या ठिकाणी असतात आणि नागरी सेवा नियमाप्रमाणे त्यांचं कामकाज हे चालत असतं. नागरी सेवा नियम जे आहेत तर या नागरी सेवा नियमांद्वारे त्यांचं कामकाज चालत असतं. वैधानिक महामंडळाचे कर्मचारी स्वतंत्रपणे नियुक्त केले जातात. करारानुसार सेवा नियमानुसार काम चालत असतं. वैधानिक महामंडळामध्ये जे कर्मचारी आहेत तर हे कर्मचारी या ठिकाणी स्वतंत्रपणे नियुक्त केले जातात. म्हणजे स्वतंत्रपणे यांची निवड ही केली जाते, त्या कामासाठी त्यांना अपॉइंट केलं जातं. आणि करारानुसार म्हणजे त्याच्यामध्ये जे ॲग्रीमेंट झालेलं आहे त्या ॲग्रीमेंटनुसार किंवा सेवा नियमानुसार ते काम करत असतात. म्हणजे त्यांचं काम हे सेवा नियमानुसार चालत असतं. या ठिकाणी आपण विभागीय आस्थापना आणि वैधानिक महामंडळ याचा फरक बघितला. थोडक्यात पुन्हा एकदा तुम्हाला मी एक्सप्लेन करते. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे अर्थाचा. ज्या आस्थापनाची मालकी, व्यवस्थापन आणि वित्तपुरवठा सरकारद्वारे केला जातो त्याला विभागीय आस्थापना असं म्हणतात. ज्या मंडळाची स्थापना ही संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये स्वतंत्र असा कायदा करून केली जाते त्याला वैधानिक महामंडळ असं म्हणतात. दुसरा पॉईंट आहे भांडवल. विभागीय आस्थापनांसाठी सरकारच्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये तरतूद करून भांडवल उभारणी केली जाते आणि वैधानिक महामंडळाची स्थापना करतेवेळी सरकारकडनं या ठिकाणी भांडवल पुरवठा केला जातो आणि जास्तीचं भांडवलही सरकारकडून गरजेनुसार उभं केलं जातं. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे व्यवस्थापन. संबंधित खात्याचे जे मंत्री असतात ते असं व्यवस्थापन करत असतात. सरकारने नामनिर्देशित केलेले जे व्यक्ती आहेत ते वैधानिक महामंडळाचं व्यवस्थापन बघत असतात. नियंत्रण. संबंधित खात्यांच्या मंत्र्यांचं नियंत्रण या ठिकाणी विभागीय आस्थापनेवरती असतं. संसदेने किंवा विधिमंडळाने संमत केलेल्या कायद्याद्वारे वैधानिक महामंडळावरती नियंत्रण हे केलं जातं. त्यानंतर स्वायत्तता. विभागीय आस्थापनांना निर्णय क्षमतेमध्ये स्वायत्तता नसते. वैधानिक महामंडळाला निर्णय क्षमतेमध्ये स्वायत्तता असते. कायदेशीर अस्तित्व. वैधानिक आस्थापनांना कायदेशीर अस्तित्व नाही.
वैधानिक महामंडळाला कायदेशीर अस्तित्व असतं, कारण स्वतंत्र कायदा करून त्याची स्थापना झालेली असते. त्यानंतर 7वा पॉईंट आहे स्थापना. संबंधित खात्याचे जे मंत्री असतात ते विभागीय आस्थापनाची स्थापना करत असतात. वैधानिक महामंडळाची स्थापना जी आहे ही संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये विशिष्ट असा कायदा करून केल्या जाते. त्यानंतर कर्ज घेण्याची क्षमता. विभागीय आस्थापना जी आहे ही जनतेकडनं कर्ज घेऊ शकत नाही, परंतु वैधानिक महामंडळ जे आहे हे बंधपत्राची विक्री करून जनतेकडनं कर्जाऊ भांडवल गोळा करू शकतं. यानंतर आहे कर्मचारी. विभागीय आस्थापनामध्ये जे काम करणारे कर्मचारी असतात ते शासकीय कर्मचारी असतात. नागरी सेवा नियमाप्रमाणे त्यांचं कामकाज हे चालत असतं. वैधानिक महामंडळामध्ये जे कर्मचारी असतात हे कर्मचारी स्वतंत्रपणे नियुक्त केलेले असतात आणि करारानुसार किंवा सेवा नियमानुसार त्यांचं काम हे चालत असतं. या ठिकाणी आपण विभागीय आस्थापना आणि वैधानिक महामंडळ या दोघांबद्दलही फरक बघितलेला आहे. पुढील जो फरक आहे तो फरक आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूया.